नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, तो म्हणजे महिलांच्या चेहऱ्यावर येणारे नकोसे केस. आपण फक्त वरवरच्या उपायांबद्दल नाही, तर यामागे आपलं शरीर आपल्याला नक्की काय संकेत देत आहे हे समजून घेणार आहोत. अनेकांना हा अनुभव येतो नाही का, की हनुवटीवर, ओठांच्यावर किंवा गालावरचे केस कितीही वेळा थ्रेडिंग किंवा वॅक्सिंग करून काढले तरी ते पुन्हा पुन्हा येतात. ही एक खूप मोठी समस्या आहे. तर सगळ्यात आधी हे समजून घेऊया की कोणती गोष्ट सामान्य आहे आणि कोणती गोष्ट एखाद्या मोठ्या समस्येचं लक्षण असू शकते. यातला फरक ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे बघा, इथे आपण त्या बारीक, लवदार केसांबद्दल नाही बोलत आहोत जे नैसर्गिक असतात. पण जेव्हा हेच केस अचानक जाड, काळे आणि खूप जास्त प्रमाणात वाढू लागतात, तेव्हा ते शरीरातल्या एखाद्या बदलाचं, एखाद्या असंतुलनाचं लक्षण असू शकतं. मग असं नेमकं का होतंय? या बदलामागे नक्की काय कारणं असू शकतात? चला, यामागची काही मुख्य कारणं कोणती आहेत ते सविस्तरपणे पाहूया. यामागे सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं कारण असतं ते म्हणजे हार्मोन्सचं गणित बिघडणं. जेव्हा महिलांच्या शरीरात टेस्टोस्टेरॉनसारखे पुरुष हार्मोन्स वाढतात, तेव्हा त्याचा थेट परिणाम केसांच्या वाढीवर होतो. आणि ह्या हॉर्मोनल बदलाचं एक उत्तम उदाहरण म्हणजे PCOS किंवा PCOD. आजकाल ही समस्या खूपच सामान्य झाली आहे. यामध्ये फक्त चेहऱ्यावर केसच येत नाहीत, तर त्यासोबत अनियमित पाळी, वजन वाढणं आणि चेहऱ्यावर मुरूम येणं अशी अनेक लक्षणं दिसतात. पण फक्त PCOSचं नाही, इतरही अनेक गोष्टी आहेत. जसं की अतिरिक्त वजन, ज्यामुळे हार्मोन्सचं संतुलन बिघडतं. कधीकधी ही समस्या अनुवंशिक असू शकते. थायरॉईडची समस्या असेल किंवा खूप जास्त ताणतणाव आणि अपुरी झोप असेल, तर त्याचाही परिणाम हार्मोन्सवर होतो. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, काही बाह्य घटक सुद्धा याला कारणीभूत ठरू शकतात. डॉक्टरांना न विचारता स्टिरॉइड असलेली क्रीम्स वापरणं किंवा हॉर्मोनल गोळ्या घेणं हे सुद्धा चेहऱ्यावर केस वाढण्याचं एक थेट कारण ठरू शकतं. ठीक आहे, मग आता हे सगळं कळल्यावर नक्की कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात? चला, त्यावर एक नजर टाकूया. बघा, सतत शेविंग करणं, केसांसाठी तीव्र केमिकलवाली क्रीम्स वापरणं किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतंही औषध घेणं हे सगळे तात्पुरते उपाय वाटू शकतात. पण यामुळे मूळ कारण काही दूर होत नाही. उलट कधीकधी त्रास आणखी वाढू शकतो. तर जर या गोष्टी टाळायच्या असतील तर मग डॉक्टरांकडे कधी जायचं? नक्की कोणता तो क्षण आहे जेव्हा तज्ज्ञांचा वैद्यकीय सल्ला घेणं गरजेचं आहे? जर केसांची वाढ अचानक खूपच जास्त झाली असेल, पाळी अनियमित झाली असेल किंवा अचानक थांबली असेल किंवा कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय वजन खूप वेगाने वाढत असेल, तर हे संकेत आहेत की आता डॉक्टरांना भेटायलाच हवं. आणि हे सगळं आपल्याला एका खूप महत्त्वाच्या गोष्टीकडे घेऊन जातं. या संपूर्ण विषयाचा जो गाभा आहे त्याकडे. म्हणजे बघा, चेहऱ्यावरचे केस ही फक्त एक वरवरची सौंदर्याची अडचण नाहीये, तर आपलं शरीर आतून आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतंय. तो एक महत्त्वाचा संदेश आहे. म्हणूनच सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची पायरी म्हणजे याचं मूळ कारण शोधून काढणं. एकदा का ते कारण समजलं की त्यावर योग्य आणि प्रभावी उपचार करणं शक्य होतं. त्यामुळे विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की आपलं शरीर आपल्याला काय सांगतंय ते ऐकणं आणि समजून घेणं हीच स्वतःची काळजी घेण्याची एक प्रभावी कृती आहे. याच विचारासोबत आजचा विषय इथेच संपूया.